सण आखाजीचा. निवेदन मेघा देशमुख चव्हाण. वैदर्भीय वासियांची शकुंतला रेल्वे. वैदर्भियांची माय शकुंतला. तिच्या अनेक आठवणी मनात घर करून आहेत. या माय शकुंतलेचे माहेर चाळीसगाव, खानदेश. खानदेशामध्ये आखाजी सणाला सर्व सणांपेक्षा अधिक महत्त्व आहे. त्याच्याशी स्थानिक लोकजीवन, परंपरा, भावभावना, अनुबंध जोडले गेले आहेत. खानदेशी माहेर, सासर, लेक, स्त्री, संस्कृती, ग्रामसंस्कृती, कृषी, श्रमसंस्कृती, खाद्यसंस्कृती, मृत व्यक्तींच्या प्रति कृतज्ञता, स्मरण आदी गोष्टी यात सामावलेल्या आहेत. आखाजी म्हणजे नेमकं काय? लोकजीवनात तिचं महत्त्व काय? याविषयी शकुंतलेने व्यक्त केलेले तिच्या मनातील माहेरभाव आपणाजवळ सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आपणाला देखील आवडेल. खानदेशामध्ये आखाजीचा सण कसा साजरा केला जातो ते. अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झोका खायव, कैरी तुटनी खडक फुटना, पाणी जुई जुई वाहायव. अशी अनेक गाणी माहेराला आलेल्या सासूरवाशिणी लेकी बायका मोठ्या खुशीने, हर्षानंदात गात असतात. गावागल्लीतल्या साऱ्या माहेराला जमलेल्या लेकी, भाऊजई, आई झाडाला झोका बांधून दिवस रात्र ही वेगवेगळी गाणी गात असतात. यात ज्या एखाद्या स्त्रीला सासरवास असेल किंवा जिच्या सासराकडे समृद्धी असेल, अशा तिच्या सुखदुःखाच्या गोष्टी गाण्यात गाऊन ती एकमेकांना जणू सांगत असते. आखाजी सारखा सण, सण माय टिपरा रवाले, सासूबाई रवाले ले धाडती काओ माय, रवत खेवत झाली रात. ओ माय सासरा देर आला, का बलावा ओले ओ माय, चांदी सोनाना टिपरा ओ माय. आखाजीसारखा सण रवाना म्हणजे खेळायचा, मुक्त बागडायचा. दिन ओ माय अशी स्त्रीधारणा असते. आखाजीच्या 15 दिवस आधी गौराईची स्थापना चैत्र चावदशाच्या दिवसापासून केली जाते. ती माहेराला आलेली आहे. आखाजीच्या दुसऱ्या दिवशी ती सासरला जाते म्हणून रडत असते. या दिवशी तिचे विसर्जन करतात. ती माहेरवाशीण गौराई म्हणजेच लेक होय. शंकर गौराई हे दाम्पत्य प्रतिरूप आहे. गौराईची लाकडाची प्रतिकृती पाहिली तर शंकर आणि पार्वती, घोड्याच्या आकाराचे हे मुखवटे, त्याच्यामध्ये पाळणा आणि तिच्या गळ्यात वेगवेगळ्या कृषी पिकांच्या माळा, जसे शेंगा, चिंचा, फुले, टरबूज, डांगरबिया, शेंगदाणे इत्यादी. सांजोऱ्याच्या माळा गळ्यात घातलेल्या असतात. चांदी सोनाना पिपय व माय, चांदी सोनाना पिपय. या सुंदर गाण्यात मोत्यांचा सर तुटल्याने गौराई रडत बसली आणि शंकर मोती वेचत बसला, असे उल्लेख येतात. भाऊक पती पत्नी शिव सत्य सुंदर असे सनातन तत्वज्ञान यात समाविष्ट आहे. पांझरा, बोरी, गिरणा, तापी या खोऱ्यातील समृद्ध असा खानदेशाचा प्रदेश आणि या खानदेशामध्ये सातपुड्याच्या पायथ्यालगत असलेल्या सर्व कृषक जाती समूह, कुणबी, पाटील, मराठा, माळी, गुजर, राजपूत, लेवा यासह 12 बलुता व 18 अलुता जोडीला इतर धर्मीय लेकी सुनांचा हा ग्रामधर्म.
आखाजीच्या रूपाने गावखेड्यात आजही साजरा करण्यात येतो. आनंदाला उधाण येते. ते खरं तर सर्व जातीय एक ग्रामधर्मीय स्त्रियांना. त्या लेकीबाळीच्या आनंदात बाप, भाऊ, मामा हे देखील तेवढ्याच गुण्यागोविंदाने मुराई बनतात आणि सणाला सामोरे जातात. विशेष म्हणजे गावखेड्यातील प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाऊन आरकाठी बोरकाठी खणून शेताची साफसफाई करावी लागते. पूर्व हंगाम मशागत करण्यासाठी 5 मुलान औत किंवा मशागतीचे म्हणजे वखर, नांगर, औत शुभारंभ याच दिवशी केला जातो. वर्षभरासाठी आपल्याला लागणारा सालगडी, सालदार याचं वर्षाचं मानधन ठरवण्याचा देखील हाच दिवस. सालदार परंपरा आता बंद झालेली आहे. सालदाराच्या श्रमाचे मूल्य हे कृषी संस्कृतीशी निगडित असल्याने ते आखाजीच्या निमित्ताने केलेल्या श्रम संस्कृती याचा अतिउच्च आदर, सन्मान आपल्याला दिसून येतो. वर्षभरामध्ये ज्याच्या कुटुंबातील कोणी सदस्याचं निधन झालं असेल तर त्याचं आखाजीच्या दिवशी डेरगे भरण्याचा कार्यक्रम करण्यात येतो. मातीची घागर घेऊन तिच्यात अख्ख्या भाऊबंदातील लोक आपापल्या घरून पाणी आणून त्या घागरीत टाकत असतात. मृत व्यक्तीच्या विधीतला हा अंतिम विधी समजला जातो. डेरगे भरल्याशिवाय कोणतेही शुभ कार्य करू नये असा जनमानस आहे. ज्यांच्या घरात कोणाचा मृत्यू झाला नसेल तर त्याच्या घरी घागर लोटा भरून त्याच्यात जलपूजन करतात. त्या घागरीतलं थंड पाणी भर उन्हाळ्यात पितात. घागर म्हणजे आई, तर तिच्यावरचा लोटा म्हणजे तिचं लेकरू असं मायलेकराचं प्रतीक म्हणून घागर पूजनाला अतिशय महत्त्व आहे. पूर्वजांचे स्मरण करून त्यांना आगारी म्हणजे नैवेद्य देण्याचा देखील हा सण आहे. खानदेशात आखाजीच्या सणाला लाटपटचा दिवस म्हणजेच त्या दिवशी सांजोऱ्या, करंजा, पुडा केला जातो. त्याच्यात गोड सांजा भरला जातो. पाटावर लाटून तळून लेक जाईपर्यंत लाडवा करंजाचा आनंद हा घरात ओसंडून वाहत असतो. याशिवाय खाद्य संस्कृतीचं अतिशय चांगलं वर्णन करता येईल ते म्हणजे खानदेशातील खापरावरची पुरणपोळी, ज्याला आपण मांडे म्हणून संबोधतो. ही खापरावरची पुरणपोळी, आमरस, कुरडई, भजे व रशी आमटी, भात हा पाहुणचार म्हणजे सर्वोच्च पाहुणचार. केवळ या 2-3 महिन्यासाठीच हा आमरस पुरण पाहुणचार विशेष आयोजित केलेला असतो. पाहुण्याला हा पाहुणचार अतिशय आदर सन्मानाने केला जातो व आखाजीच्या दिवसापासूनच या आमरस जेवणावळ्या सुरू होतात. याकडे आपण एक विशिष्ट खाद्य संस्कृतीच्या दृष्टीने पाहायला काहीच हरकत नाही. साडेतीन मुहूर्तातील शुभ दिवस हे सामान्य शोषित कष्टकऱ्यांसाठी कधी शुभ नव्हते. त्याला येईल तो सण व दिवस शुभ मानू आपला ग्रामधर्मच हा कृषीधर्मच सनातन शिवधर्माच्या रूपाने तो जपत आलेला आहे, जो निखळ, निकोप, निर्विकार, सत्य, शिव, सुंदर असा आहे. तो मानवी भावभावनांनी, मानवी उत्कटतेने, मानवतेने समृद्ध असा आहे, ज्यात समता, ममता ओतप्रोत भरलेली आहे. आखाजी हा सण जोडणारा आहे, तोडणारा नाही. आखाजीच्या सणांमध्ये समत्व, ममत्व, बंधुत्व, अहिंसकत्व दिसून येते. पिढ्यानपिढ्या ते जपले गेले आहे आणि पुढेही जपले जाईल. या सणामध्ये आमचे पूर्वज आद्य माता पिता शंकर पार्वतीचा, मनुष्य जन्माचा, गौराईचा हा संपूर्ण अवैदिक सण आहे. अशा या आखाजीच्या सणाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.